सुस्वागतम. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. काल आपण दृष्टी आपली उपाधी म्हणजे शरीर, मन आणि धी म्हणजे बुद्धी टाकली की त्या उपाधीतून बाहेर पडणारे शरीराद्वारे दृश्य, मनाद्वारे येणारी भावना किंवा भाव आणि बुद्धीद्वारे येणारे विचार हेही जातात. दृष्ट्याने आपली उपाधी शरीर, मन, बुद्धी टाकली की अनुक्रमे शरीर गेल्याने दृश्य जाते, मन गेल्याने भावना जातात आणि धी म्हणजे बुद्धी गेल्याने विचार जातात. शमधीचा त्याग झाला आणि स्वाभाविकच त्या कारणाने शमधी गेले आणि द्रुभावी गेले. शमधी गेले म्हणजे शरीर, मन, बुद्धी गेली आणि द्रुभावी आणि अनुक्रमे दृश्य, भावना आणि विचार गेले आणि आता द्रष्टा पूर्णपणे उपाधी रहित झाला. म्हणजे आता द्रष्टा केवळ आणि केवळ शुद्ध द्रष्टा म्हणजे शुद्ध चैतन्य, म्हणजेच शुद्ध ज्ञान, म्हणजेच शुद्ध आनंद आणि म्हणजेच शुद्ध ब्रह्म असा उरला. म्हणून केवळ द्रष्टा जेव्हा उरतो तेव्हा तो चैतन्य घन, ज्ञान घन, आनंद घन ब्रह्मच असतो. हाच तो आयडेंटिटी टू इन्फिनिटी, हाच तो शांताकडून अनंताकडे जायचा साक्षात्काराचा प्रवास. आता प्रकरण 49 पान 158, प्रकरण 49 पान 158 हंसध्वनी मधील ब्रह्मभावना हा श्लोक पाहू. अस्थूलमित्येत संनिरस्य सिद्धम स्वतो व्योमवद कतर्क्यम अथो मृषा मात्रमिदं प्रतीतं जहि यत्स्वात्मतया गृहीतं ब्रह्माहमित्येव विशुद्ध बुद्ध्या विद्धि सोमात्मानो खंडबोधम स्थूल सूक्ष्म ह्रस्व दीर्घ सर्वातीत नित्यदे असे सर्वव्याप्त व्योम समब्रह्म अतर्क्य अलिप्त स्वयं सिद्धई असे तैसे प्रतीत देह मन बुद्धी मिथ्या आत्मरूपते नसे कदा अखंडबोध स्वरूप नित्य मी ब्रह्म जाणितु सर्वदा. अस्थूलम इति एतत् असत. अस्थूलम इति एतत् असत म्हणजे तत्. निरस्य अस्थूलम इति एतत् असत म्हणजे तत् निरस्य. ब्रह्माबाबत हे अस्थूलम स्थूल नव्हे यासारख्या वाक्याने सांगितले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा घ्यावा की ब्रह्म स्थूल, सूक्ष्म, रंग, रूप, आकार या पद्धतीने सांगता येणारे किंवा जाणता येणारे वस्तू सदृश काही नसते. अस्थूलम इति एतत् असत निरस्य. अस्थूलम इति एतत् असत तत् निरस्य. जे तत् आहे, ब्रह्म आहे ते अस्थूलम इति एतत् असत निरस्य. ब्रह्माबत हे स्थूल नव्हे यासारख्या वाक्याने सांगितले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा घ्यावा की ब्रह्म स्थूल नव्हे म्हणजे स्थूल नव्हे, सूक्ष्म नव्हे, त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही या पद्धतीने सांगता येणारे किंवा जाणता येणारे वस्तू सदृश असे काही नसते. म्हणजे ब्रह्माबाबत वस्तूप्रमाणे स्थूल, सूक्ष्म, रंग, रूप, आकार या पद्धतीने काही सांगता येत नाही. अशा अर्थी अस्थूलम इति एतत् असत निरस्य म्हणजे एखाद्या वस्तूप्रमाणे ब्रह्म स्थूल आहे, सूक्ष्म आहे, रंग पूर्ण आहे, रूप पूर्ण आहे, आकार पूर्ण आहे या पद्धतीने काही सांगता येत नाही. कारण ब्रह्म म्हणजे वस्तू नव्हे, ते अतर्क्य अचिंतनीय असे सर्व व्याप्त आकाशाप्रमाणे मी व्योमासारखे विश्वात भरून राहिलेले विश्वंभर स्वयंसिद्धच असते. ते अतर्क्य तर्काच्या पलीकडे, अचिंतनीय चिंतनाच्या पलीकडे असे सर्व व्याप्त आकाशाप्रमाणे असं सर्वत्र पसरलेल्या आकाशाप्रमाणे किंवा व्योमाप्रमाणे भरून राहिलेले विश्वंभर स्वयंसिद्धच असते. वेगळ्या शब्दात आहे ते सारे ब्रह्मच आहे. सर्व आकार रूपे भ्रामक आहेत ती खरी मानू नका. असत निरस्य म्हणजे आकार रूप असत्य आहेत त्याचा निराश करा. असत निरस्य म्हणजे आकार रूप असत्य आहेत ती ब्रह्माला लागू पडत नाहीत त्यांचा निराश करा. निरस्य म्हणजे दूर करा. त्याच पद्धतीने देह मन बुद्धी प्रतिबिंबित होणारे ते तुझे रूप नसून त्या मिथ्या रूपाचा तू त्याग कर आणि अखंड बोध रूप ज्ञानमय आनंद घन ब्रह्म तेच मी आहे तू जाण. आत्मा म्हणजे मीच अधिष्ठान,
ब्रह्मच समष्टीचे अधिष्ठान आहे. जे मीच अधिष्ठान आत्मा ते ब्रह्मच म्हणजे समष्टीचे अधिष्ठान आहे. म्हणजे व्यष्टीचं अधिष्ठान आत्मा आणि समष्टीचे अधिष्ठान ब्रह्म हे व्यष्टी आणि समष्टी एकच असते. हे म्हणजे व्यक्तीचं अधिष्ठान आत्मा, व्यष्टीचं किंवा व्यक्तीचं अधिष्ठान आत्मा आणि समष्टीचं अधिष्ठान ब्रह्म आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच असल्यामुळे मी आणि ब्रह्म एकच आहे. व्यष्टी व समष्टी असे द्वैत नसून मी ब्रह्मच आहे हे ज्ञान तू दृढतापूर्वक धारण कर. यालाच ब्रह्मभावनेचे रोपण असे म्हणायचे. तिथे ब्रह्मभावना कशी आपल्यामध्ये रोपित करायची, कशी आपल्यामध्ये लावून दृढ करायची, तर व्यष्टीचं अधिष्ठान, व्यष्टीचा पाया आत्मा आणि समष्टीचा पाया ब्रह्म. तर समष्टी आणि व्यष्टी, अति लहान ती व्यष्टी आणि अति स्थूल ती समष्टी, लहानातूनच स्थूल आणि स्थूलातूनच लहान येत असल्यामुळे व्यष्टी आणि समष्टी एकच आहे. अशा अर्थाने आत्मा आणि ब्रह्म एकच आहे अशी समजूत पक्की झाली की त्यालाच म्हणायचं आपण ब्रह्म आहोत. या भावनेचे आपल्या अंतःकरणात, आपल्या भावनेमध्ये रोपण झाले. 247 श्लोक. मृत्कार्यम सकलम घटादि सततम मृन्मात्रमेवाभितस्सज्जनदितं सदात्मकमिदं सन्मात्रमेवाखिलं यस्मान्नास्ति सतः परं किमपि तत्सत्यं स आत्मा स्वयं तस्मात् तत्त्वमसि प्रशान्तममलं ब्रह्माद्वयं यत्परं. घटासारखे अन्य जे जे बनेते त्या सारखे मृत्तिका कार्य साचे. घटासारखे अन्य जे जे बनेते त्या सारखे मृत्तिका कार्य साचे. सद्रूप ब्रह्मी जे जे दिसेते या सारखे विश्वही ब्रह्म साचे. सद्रूप ब्रह्मा विनसेची काही जे जे असे ते सर्व आत्माची राही. शांत अमल अद्वय पर ब्रह्म राही ते ब्रह्मची तू स्वयमेव पाही. घटाप्रमाणे अन्यही जे जे बनते ते सारे. जसा घट म्हणजे मातीचे कार्य असते तसेच मातीचे कार्य किंवा मृत्तिकेपासून बनलेले असते. घटाप्रमाणे म्हणजे भांड्याप्रमाणे अन्यही जे जे बनते ते म्हणजे अनेक आकाराचे घट असतात. घटाप्रमाणे म्हणजे एका घटाप्रमाणे अनेक वेगवेगळ्या आकाराचे जे जे सारे घट बनतात ते घट म्हणजे मूळ मातीचेच कार्य असते. म्हणजे हा घट आणि तो घट असं झालं तरी सर्व घट मातीचेच असतात. तसेच मातीचे कार्य किंवा मृत्तिकेपासून बनलेले असते. सर्व घट वेगवेगळ्या आकाराचे असले तरी ते मातीचेच कार्य असते. आणि हे जे मातीचे कार्य त्या मातीपासून बनलेले कारण रूपात घट असतात. म्हणजे घटाचं कारण काय असतं? माती. आणि मातीचं कार्य काय असतं? घट. म्हणजे घटाचं जे कारण माती असतं तेच वेगळ्या अर्थाने तीच माती घटाला कारणभूत असते. आणि घटाला कारणभूत असलेली माती म्हणजे घटाचं कारण माती, त्याचा उलटा अर्थ असा मातीचे कार्य घट. मातीचे कार्य घट आणि घटाचे कारण माती म्हणजे कार्य आणि कारण आणि कार्य मूळतः मातीच आहे असा त्याचा अर्थ आहे. घटाप्रमाणे अन्यही जे जे बनते ते सारे. जसा घट म्हणजे मातीचे कार्य असते तसेच मातीचे कार्य किंवा मृत्तिकेपासून बनलेले असते. तसेच सतरूप ब्रह्मात जे जे दिसते ते ते सारे. अखिल विश्वास घट मूलतः सतरूप ब्रह्मच असते. सद्रूप ब्रह्माशिवाय येथे काहीच नसल्याने जे जे काही आहे ते सारे आत्माच स्वरूप किंवा तत्व किंवा ब्रह्मच आहे हे जाणून तू हे सुद्धा समजून घे की अतीव शांत, निष्कलंक, निर्मळ, अद्वितीय, सर्वातीत श्रेष्ठ जे जे आहे ते सर्व ब्रह्म आहे आणि ते तू स्वतःच आहेस. तू स्वतःला ब्रह्म म्हणूनच बघ. पहा, अखिल विश्व हे मूलतः जाणीव तत्वच म्हणजे ज्ञान असून तेच सत्य स्वरूप स्वयंसिद्ध आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. 248 निद्रा कल्पित देश काल विषय निद्रा कल्पित देश काल विषय ज्ञात्रादि सर्वं यथा मिथ्या तत्वदिहापि जागृती जगत स्वाज्ञान कार्यत्वतः यस्यादेवमिदं शरीर कर्ण प्राणाहमाद्यप्येषत् तस्मात् त्वमसि प्रशान्तममलं ब्रह्माद्वयं यत्परं काल विषय ज्ञाता
स्वप्नी निद्रा दोष तो वसे तैसेची अज्ञान दोषे जगत जागृतीचा आभास तो वसे शरीर इंद्रिये प्राण अहंकार स्वज्ञानी असत्य ते असे म्हणून प्रशांत अमल अद्वय परब्रह्म ची सत्य तू असे. झोपेत असताना स्थळ काळ विषय आणि त्यांना जाणणारा ज्ञाता त्यांचे होणारे ज्ञान खरे तर अज्ञानच असते, तो निद्रा दोष असतो. म्हणजे स्थळ काळ विषय ज्ञाता स्वप्नी निद्रा दोष तो असे. म्हणजे स्थळ काळ विषय ज्ञाता स्वप्न हे सर्व निद्रा दोष आहेत. म्हणजे तैसे जे अज्ञान दोष हे जगत जागृतीचा आभास असे. तसं ज्ञान दोषामुळे जग सुद्धा जागृती आहे असे वाटते. शरीर इंद्रिय प्राण अहंकार स्वज्ञानी असत्य असे. एकदा स्वचे ज्ञान झाले की शरीर इंद्रिय प्राण अहंकार हे असत्य आहे कळते. म्हणून प्रशांत अमल अद्वय परब्रह्मची सत्य तू असे. म्हणून तू तर वास्तवात प्रशांत अमल अद्वय परब्रह्मच आहेस. याचा परत एकदा विस्तृत अर्थ पहा. झोपेत असताना स्थळ काळ विषय आणि त्यांना जाणणारा ज्ञाता त्यांचे होणारे ज्ञान खरे तर अज्ञानच असते. झोपेत स्थळ नाही, काळ नाही, विषय नाही, त्यांचा ज्ञाता नाही, काहीच नाही. म्हणजे झोपेमध्ये जे आहे ते सर्व अज्ञानच आहे. तो निद्रा दोष असतो, तो झोपेचा दोष असतो. तसेच जागृतीचे आपणाला जे जग दिसते ते सत्य ज्ञानाचे अभावी वास्तवात आभासमय मिथ्या ज्ञानच असते. शरीर इंद्रिय प्राण अहंकार यांना खरे मानण्याची चूक आपण त्यांचे उपाधी रूप न समजल्याने करीत असतो. जागृतीमधील जगाकडे जर आपण जाणीवेच्या उच्च पातळीवरून पाहू शकलो तर जग म्हणजे समष्टी रूप उपाधी आणि व्यक्ती म्हणजे व्यष्टी रूप उपाधी असल्याचे आपल्याला समजेल. त्या कारणाने पंचकोशांचे मिथ्यत्व समजेल. शरीर इंद्रिय प्राण अहंकार केवळ अज्ञान अवास्तव असून वास्तव सत्य हेच असल्याचे समजेल की सर्वांचे अधिष्ठान सारभूत सत्य तत्व जे परमशांत निष्कलंक निर्दोष त्याच्यासारखे तेच असे अनन्य आणि अद्वितीय परमश्रेष्ठ ब्रह्म ते व तेच आपण आहोत. म्हणून हे लाडक्या शिष्या अहम ब्रह्मास्मी हे नीट तू जाणून घे. त्याचे परिपूर्ण आकलन तुला होऊ दे. सारांश. गाढ झोपेमध्ये स्थळ काळ विषय त्यांना जाणणारा ज्ञाता याचे ज्ञानच नसते, मीही नसतो. आता गाढ झोपेमध्ये कुठल्याच गोष्टीचे ज्ञान नसते, कारण गाढ झोप म्हणजे निद्रा हा दोष आहे. म्हणून निद्रा हा दोष असल्यामुळे गाढ झोपेत काहीच नसते हे आपण जाणतो. परंतु जागे झाल्यावर जरी आपल्याला जाणवत असलं की शरीर इंद्रिय प्राण अहंकार या वेगवेगळ्या गोष्टी, तरी तेही जाणवतं केवळ एकाच कारणाने की जागेपणी सुद्धा आपण अज्ञानी असतो. आपलं शरीर, आपले इंद्रिय, आपले प्राण अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, जागृती स्वप्न सुषुप्ती, पंचकोश या वास्तवामध्ये तत्वाच्या उपाधी आहेत, जाणीव तत्वाच्या उपाधी आहेत. आणि असं लक्षात आलं तर या उपाधी आपण सर्व टाकू आणि शुद्ध जाणीव तत्व म्हणून आपण परमसत्य ब्रह्म आहोत हे आपण जाणून घेऊ. म्हणून गाढ झोपेमध्ये निद्रादोष असल्यामुळे काहीच जाणवत नाही. ते गाढ झोपे अज्ञान आहे. आणि जागेपणे आपणाला जरी सर्व जाणवलं तरी जाणीव तत्वाच्या त्या उपाधी असल्यामुळे जागेपणी जे जाणवतो शरीर इंद्रिय प्राण अहंकार झाल्यानंतर पंचकोश हे सुद्धा ते उपाधी आहेत. आपण विसरल्यामुळे त्या उपाधीनं आपण खरं मानतो. हे सुद्धा अज्ञानामुळे जाणवलेलं आहे. जर आपण उपाधी नसून आपण मूळ आहोत हे आपण जाणलं तर सत्य म्हणून ब्रह्म म्हणून आत्मा परमात्मा म्हणून आपण आपणाला समजू आणि सर्व उपाधी आपण टाकून देऊ. अशा अर्थाने केवळ आणि केवळ सत्य परमतत्व आत्मा परमात्मा ब्रह्म हेच तू आहेस. ते लाडक्या शिष्या तू तुझ्या अंतःकरणात त्याची धारणा कर. अहम ब्रह्मास्मी हे तू नीट समजून घे. त्याचे परिपूर्ण तुला आकलन होऊ दे. आणि ब्रह्म सोडून सर्व उपाधी ज्या आहेत शरीरा संदर्भातल्या सर्व गोष्टी आहेत त्या तू टाक आणि केवळ ब्रह्म चित घन आनंद घन ज्ञान घन ब्रह्म म्हणून तू स्वतःला ओळख. आता 249 श्लोक. जाती निती कुलगोत्र दूरगम नामरूप गुण दोष वर्जितम देश काला विषयातिवर्ती ब्रह्मतत्वमसि भावयात्मनि. जात नीती कुलगोत्र दूरते
नाम रूप गुण दोष जानसे देश काल विषयी न राही जे निरपेक्ष ब्रह्म ते तू असे. जाती पाती कुल गोत्र नीती अनिती नाम रूप गुण दोष त्यांचा लवलेशी ब्रह्मामध्ये नसतो. तसेच देश काल विषय यांच्या मर्यादेत नसतो. ब्रह्म त्याच्या खेरीज तर काही अन्य नसते. म्हणजेच ते अनन्य म्हणजे अन्य नाही असे. तेच ते एकमेव अद्वितीय असते. हे नित्य निरपेक्ष अमेय अतुलनीय असते. ते नेहमीसाठी असते. त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा किंवा कुठलंही इच्छा नसते. ते अमेय मोजताना येणार असतं. ते तुलनेच्या पलीकडचं अतुलनीय असतं. तेव्हा हे शिष्या ते ब्रह्म तूच आहेस हा भाव तुझ्या अंतःकरणात दृढ कर. म्हणून आपण मेघवृष्टीमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जात पात कुल धर्म देश नसे साधू कैवल्याने स्वदेशीचा असे. जो ज्ञानी माणूस आहे त्याला जात कुल धर्म देश संस्कृती काही नसतं. केवळ असणेपणी साधू कैवल्यातच असतो. हेच येते आचार्य म्हणजे हेच येते जगद्गुरु शंकराचार्य सांगत आहेत की बाबा रे माझ्या लाडक्या शिष्या, जाती पाती कुल गोत्र नीती अनिती नाम रूप गुण दोष यांचा लवलेशी ब्रह्मामध्ये नसतो. तसेच ते देश काल विषयांच्या मर्यादेत नसते. ब्रह्म त्याच्या खेरीज तर काही अन्य नसते. म्हणजेच ते अनन्य अन्य नाही असे. तेच आणि ते एकमेव अद्वितीय असते. ते नित्य निरपेक्ष अमेय अतुलनीयच असते. तेच तू हे शिष्य आहेस हा भाव तुझ्या अंतःकरणात दृढ कर. म्हणून श्रोत्यानेही निश्चित समजायचं आहे की आपण केवळ आणि केवळ ब्रह्म आहोत. जात पात कुल गोत्र देश धर्म संस्कृती हे या सर्व उपाधी आहेत. त्यांच्याशी आपला काही संबंध नाही. वाचकाने प्रस्तुत लेखकाचे मेघवृष्टी हे पुस्तक अवश्य पाहावे. त्यात पृष्ठ 55 वर असे म्हटले आहे की जात पात कुल धर्म देश नाही साधू कैवल्याने स्वदेशीत राही. केवळ असणे धर्म ज्याचा आहे आत्मरूप हाच देश त्याचा आहे. असे साधूबाबत त्याच्या साधुत्वाबाबत ते लक्षण प्रगटले आहे. साधू केवळ असतो म्हणजे कैवल्यच असतो. कैवल्य निरपेक्ष कैवल्य म्हणजे केवळ निरपेक्ष असणे म्हणजेच असी पद तत्वम जाते. तत् आणि तो विरोधी पद जातात. आणि निरपेक्ष ज्याच्याकडून जे दुसरं काहीच अपेक्षित नाही असं तत् आणि तो विरोधी पदे जातात. आणि निरपेक्ष अशी म्हणजे ब्रह्मपद उरते. ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही नाही अशा अर्थी ब्रह्म हे निरपेक्ष अशी आहे. कैवल्य हाच धर्म आणि आत्मा हेच त्याच्या वस्तीचे ठिकाण म्हणजे देश होय. खऱ्या अर्थाने साधू केवळ आत्माच असल्याने साधू निरपेक्षतेने त्याच्या साधुत्वातच असतो. म्हणजेच आत्मा आत्म्यातच ब्रह्म ब्रह्मातच आत्मा आत्म्यातच आत्मत्वाने आणि ब्रह्म ब्रह्मातच ब्रह्मत्वाने विलसत असते. आणि ब्रह्म आणि आत्मा एकच असल्याने शेवटी आत्मा आणि ब्रह्म हेही जातात. आणि केवळ असणारे अशी पद कैवल्य उरते. 250 श्लोक. यत्परम सकल वाग गोचरम गोचरम विमल बोध चक्षुषा शुद्ध चित् घन मनादि वस्तु यत् ब्रह्मतत्वमसि भावयात्मनि. वाणी वर्णन विषेदे कधी नसे इंद्रिय गम्य रूप गुण जानसे. प्रकृती पार ब्रह्मदे सदासे विमल ज्ञान दृष्टी त्या जाणू शके. शुद्ध चित घन अनादि ब्रह्म असे. ब्रह्म तूची अससी जरी भाव तसा धरी तसे. जे वाणीचा वर्णन विषय होऊ शकत नाही जे वाणीचा वर्णन विषय होऊ शकत नाही. ज्याचे गुणरूप इंद्रियांचे आकलनाबाहेर असते. जे नेहमीच प्रकृतीच्या पलीकडचे श्रेष्ठ असे असते आणि ज्याला केवळ निर्मल ज्ञानदृष्टी जाणू शकते. असे सर्वार्थाने केवळ 100% चैतन्य ब्रह्म तूच आहेस. मात्र ब्रह्माच्या अनुभूतीसाठी किंवा हम ब्रह्मास्मी साक्षात्कारासाठी स्वबाबत केवळ ब्रह्म भावनाच तुला तुझे अंतःकरणात पक्की करावी लागेल. 251 षड्भिरुर्मी विरयोगी योग षड्भिरुर्मी विरयोगी योगी भावितम न करणे विभावितम बुद्धवेद्य मनवद्य भूति यत् ब्रह्मतत्वमसि भावयात्मनि. सहा उर्मी अस्पर्शित ब्रह्म नाही या योगी हृदयात चिंतित राही. ज्ञानेंद्रियासी आकलन ज्याचे न राही ते तूची ब्रह्म ऐसे हृदयात पाही.
एक भूक, 2 तहान, 3 क्रोध म्हणजे दुःख निर्माण करणाऱ्या विषयांबाबत वाटणारी भावना, 4 मोह सुख देणाऱ्या विषयाबाबत भ्रामक आसक्ती, 5 जरा म्हणजे वार्धक्य आणि 6 मृत्यू. या 6 उर्मी किंवा भावनिक लाटा तरंग त्यांचा ब्रह्माला स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. 6 उर्मी अस्पर्शित ब्रह्म राही तया योगी हृदयात चिंतित राही. ज्ञानेंद्रियासी आकलन जयाचे राही ते तूच ब्रह्म ऐसे हृदयात पाही. भूक, ताण, क्रोध, मोह, जरा म्हणजे वार्धक्य आणि मृत्यू या 6 उर्मी किंवा भावनिक लाटा तरंग त्यांचा ब्रह्माला स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. अशा ब्रह्माचे योगी हृदयात चिंतन करतात. म्हणजे जे भूक, तहान, क्रोध, मोह, जरा आणि मृत्यू यापासून अस्पर्शित आहे अशाच ब्रह्माचे योगी हृदयात चिंतन करतात. ते ब्रह्म ज्ञानेंद्रियाने आकलन करून घेण्याजोगे असत नाही. असे जे ब्रह्म तेच तू स्वतः आहेस असा भाव तू हृदयात धारण कर. स्वतःला ब्रह्म म्हणून जाण. 252 श्लोक. भ्रांती कल्पित जगत कलाशयम स्वाशयम च सदसद्विलक्षणम निष्कलम निरुपमान वृद्धिदम निष्कलम निरुपमान वृद्धिमत ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि. मोह कल्पित जगत रूप कलाधार स्वस्थान अधिष्ठित सदसत्पार विभाजित अनुपमेय ऐश्वर्य अपार ब्रह्मतेची तू भाव धरी अपरंपार. या भ्रामक मोहमयी जगत रूपी कलात्मक रचनेचा जे आधार असते, या भ्रामक मोहमयी जगत रूपी कलात्मक रचनेचा जे आधार असते, पण तू स्वतः मात्र जे स्वतःचेच जागी किंवा स्व आधारावरच स्वाधिष्ठानी स्वहात पाया अचल असते, जे सत आणि असत यांचे पलीकडे यांच्याहून भिन्न असते, आगळे वेगळे असते, ज्यात भाग म्हणजे अवयव नसतात आणि ज्याचे वैभव नित्य व शाश्वत तसेच अपरंपार असते, असे ब्रह्म ते तूच स्वतः असल्याचा भाव दृढतेने धारण कर. ज्यामध्ये भाग नसतात अशा अर्थी स्वरूपानंदाने ब्रह्माबाबत म्हटलेले आहे. देव आहे निरवयव. देव म्हणजे दिव्यत्व. ब्रह्म हे सर्वश्रेष्ठ दिव्य असल्याने ब्रह्मामध्ये अवयव नाहीत अशा अर्थी स्वरूपानंद म्हणतात देव असे निरवयव. किंवा या लेखकाने एका जागी लिहिलेले आहे आणि आपल्याला वारंवार सांगितलेले आहे ते वचन आहे, सेल्फ इज सेल्फलेस. आत्मा कप्पे नसलेला असतो. इथे तेच म्हटलेलं आहे, ब्रह्माला अवयव नसतात, ते नित्य शाश्वत असं असतं. हेच त्याचे वैभव. ते अपरंपार असते. तो अनित्य शाश्वत अपरंपार असे ब्रह्म तू आहेस. ब्रह्मामध्ये भाग नाही करिता तू सुद्धा केवळ आणि केवळ अविभाजित भाग नसलेला अखंड ब्रह्मच आहेस. 253 जन्मवृद्धी परिणत्य पक्षय व्याधिनाशन विहीन मव्ययम विश्वसृष्ट्यवन घात कारणम ब्रह्मतत्वमसि भावयात्मने. जन्मवृद्धी दशा बदल क्षय व्याधी मृत्युमुक्त निर्विकल्प अविकारी विश्वनिर्मिती स्थिती प्रलयकारी याची ब्रह्म तू भाव धरी हृदयाघरी. हृदयाघरी म्हणजे हृदयाच्या आगरात, म्हणजे हृदयाच्या एकूण जे तुझी जागा आहे तिथे हे तू धारण कर की जन्म, वाढ, अवस्था किंवा दशा बदल, घटने, रोगग्रस्तता किंवा मृत्यू. जन्म, वाढ, अवस्था किंवा दशा बदल, घटने, रोगग्रस्तता किंवा मृत्यू या 6 विकार किंवा भ्रमांपासून जे मुक्त असते आणि विश्वाच्या निर्मिती स्थिती नाशाचे जे कारण असते, असे ते एकमेव ब्रह्म केवळ तूच असल्याचा दृढ भाव तू तुझ्या हृदयी दृढधर पक्का कर. म्हणजे निर्मिती स्थिती नाशाबद्दल असं म्हणतात, तमवस्था जी ब्रह्माची शक्ती आहे ती त्रिगुणात्मक आहे. अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? त्वं देहत्रयातीतातम कालत्रयातीतातम मूलाधार स्थितोऽसि नित्यम. आणि पुढे म्हटलेलं आहे तू 3 शक्तीने युक्त आहेस. 3 शक्ती कुठली? निर्मिती, स्थिती आणि नाश. म्हणजे ब्रह्माद्वारेच निर्मिती, स्थिती आणि नाश हे कार्य ब्रह्म या कारणातूनच बाहेर पडत असते. म्हणून ब्रह्म या कारणाचे कार्य म्हणजे हे सगुण साकार विश्व आहे आणि ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे.
म्हणून निर्गुण निराकार अमेय अचिंत्य वर्णनीय अचल आढळ शुद्ध चिद्घन ज्ञानघन आनंदघन असे जे ब्रह्म आहे त्याच्यातूनच निर्मिती स्थिती नाशाला कारणीभूत असलेलं जे स्थित्यंतर आहे म्हणजे हे त्रिमितीतलं जग आहे ते येते होतं. त्रिमितीतलं जग हे अचल अढळ ब्रह्माचे कार्य आहे आणि ब्रह्म मात्र या चलित विश्वाचं मूळ अविचल कारण आहे. तर असे जे अविचल कारण ब्रह्म आहे तेच तू आहेस. त्या कारणाने तुझ्याद्वारे संपूर्ण जग निर्मिती स्थिती नाशामध्ये जे असते ती तुझ्यातून बाहेर पडलेलं कार्य आहे. तू मात्र अचल अढळ ब्रह्म आहेस. म्हणून ब्रह्मातून जसं विश्वाच्या निर्मिती स्थिती नाशाचं कारण बाहेर पडतो आणि ब्रह्म एक आणि एकमेव असतो तसंच तू केवळ ब्रह्म एक आणि एकमेव आहेस हे लक्षात घे. मग तुझ्या लक्षात येईल की तुझ्याच तूनच प्रोजेक्शन झालेलं हे त्रिगुणी जग आहे किंवा सगुण साकार जग आहे ते तुझं प्रोजेक्शन असलं तरी तू मात्र अजिबात प्रोजेक्ट न होणारा न दिसणारा निर्गुण निराकार अनिर्वचनीय असीम अनंत अदृश्य तू दृश्य नाहीस. तुझ्यातून दृश्य निर्माण झाली तरी हे तुझ्या लक्षात येईल. किंवा ही गोष्ट तू आपल्या ध्यानामध्ये पक्की कर. जन्म वाढ अवस्था किंवा दशाबदल घटने रोगग्रस्तता किंवा मृत्यू या 6 विकार किंवा भ्रमांपासून जे मुक्त असते आणि विश्वाच्या निर्मिती स्थिती नाशाचे जे कारण असते असे ते एकमेव ब्रह्म केवळ तूच असल्याचा दृढभाव तू तुझ्या हृदयस्थानी धर पक्का कर. 254 अस्तभेद मनपास्त लक्षणम निस्तरंग जलराशि निश्चलम नित्यमुक्तमविभक्तमूर्ती यत् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि भेदरहित नित्य सत्स्वरूप जे उर्मिरहित जलदीवत राही जे नित्यमुक्त अविभक्त ब्रह्म जे स्वयमेव ब्रह्म जाणी तुची ते. म्हणजे असं की मराठी गद्य विस्तार अभिन्न नित्य सत्य लाटा नसलेल्या सागराप्रमाणे निश्चल नित्य मुक्त आणि अखंड असे जे ब्रह्म हे तू स्वयमेव आहेस ही जाणीव दृढ कर. हे लाडक्या शिष्या अभिन्न नित्य सत्य लाटा नसलेल्या सागराप्रमाणे निश्चल किंवा अविचल नित्य मुक्त आणि अखंड असे जे ब्रह्म हे तू स्वयमेव आहेस ही जाणीव तू दृढ कर. 255 एकमेव सदनेक कारणम कारणांतर निरास कारणम कार्य कारण विलक्षणम स्वयं ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि सत्तेक जरी राही अनेका कारण ते असे म्हणून अन्य कारणांचे खंडन ते स्वभावे करीत असे ऐसे असे जरी तरी तुझे कार्यकारण अतीत राहिजे एकी परब्रह्म तुची अससी भावमनी धुरधरी जे. 255 मराठी गद्य विस्तार सत्य केवळ एकमेव असले तरी अनेकाच्या निर्मितीचे ते कारण असते. अनेकाचे कारण एकमेव सत्यच असते. याचा अर्थ असा की इतर कारणांचे खंडन निराश निषेध ते करते. म्हणजे असे की या बहुरंगी बहुआयामी विविध आश्चर्यपूर्ण विश्वाची निर्मिती केवळ या एकमेव सत्यामुळे ब्रह्मामुळे झाली आहे. मात्र कार्यकारणाचा लवलेशी या एकमेव सत्याला नसतो. अनेकांच्या निर्मितीला ते कारणीभूत असूनही त्याच्या स्वतःच्या असण्याला कोणताही कार्यकारण संबंध लागू पडत नाही. त्याचे ते सदोदित असते. मात्र असे ते एकमेव सत्य परब्रह्म तूच आहेस असा भाव किंवा भावना तू तुझे हृदयी अंतर्यामी दृढतेने धर. जाणीव तत्व हे एक राशीच आहे. मात्र याच जाणीवेतून एकत्वाचे भान जीव स्वतःला शरीर मन धी बुद्धी असे पाहतो तेव्हा सुटते आणि अनुक्रमे दृश्य भावना विचार यांची निर्मिती होते. जाणीव तत्व हे एक राशीच आहे. जाणीव तत्व म्हणून एकच आहे. मात्र हे जाणीवेचे एकत्वाचे भान जर जीवाचे सुटले तर जीव स्वतःला शरीर मन आणि धी हे समधी समजतो आणि त्या कारणाने शरीर म्हटलं की त्याला दृश्य, मन म्हटलं की भावना आणि धी बुद्धी म्हटलं की विचार. म्हणून जीवाचं एकत्वाचं भान सुटलं, जीव आपण शुद्ध जाणीव तत्व आहे विसरला की समधी आणि ध्रुवभावी अशा उपाधीतून जन्मलेल्या अनेक गोष्टींची निर्मिती
होते. हे भान सुटले म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी आपणाला समजल्यामुळे दृश्य भावनांची निर्मिती होते. म्हणजे समधी या भ्रमामुळे दुभावी या भ्रमनिर्मित विश्वाचा पसारा पुढे येतो. वेगळ्या शब्दात हे जाणीव तत्वच या अलौकिक बहुविध जगताचे कारण आहे. हे जाणीव तत्वच विश्वाच्या मुळाशी व त्यातील घटनांचेही कारण म्हणून असते. हे विश्वाचे उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज असते. उपादान कारण किंवा मटेरियल कॉज म्हणजे साधन कारण. हे विश्वाचे उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज असते. साधन कारण म्हणजे इन्स्ट्रुमेंटल कॉज असते. आणि निमित्त कारण किंवा पुरुष कारण म्हणजे एफिशियंट कॉज असते. जेव्हा ते तरंगित होते तेव्हा हे जे विश्व आहे ते ब्रह्मातून आलेले आहे. आणि हे विश्व जे आहे हेच विश्व उपादान काय जाणीव तत्वच विश्वाच्या मुळाशी व त्यातील घटनांचेही कारण म्हणून असते. हेच विश्वाचे उपादान कारण म्हणजे विश्वात जे मटेरियल दिसतं ते मटेरियल या ब्रह्मातूनच आलेले आहे. म्हणून जाणीव तत्व हे विश्वाचे उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज आहे. आणि जाणीव तत्वच या मटेरियल कॉजला किंवा विश्वाला साधन कारण म्हणजे इन्स्ट्रुमेंटल कॉज म्हणून झाले आहे. आणि हेच जाणीव तत्व निमित्त कारण किंवा पुरुष कारण म्हणजे एफिशियंट कॉज असते जेव्हा ते तरंगित होते. जाणीव तत्व केवळ जाणवते या अर्थी एकमेव असते. केवळ जाणवणे असते तेव्हा ते केवळ जाणीव रूपी असणे, शुद्ध असणे, अखंड असणे अशा अर्थी ब्रह्मच असते. मात्र काय असणे हा प्रश्न भ्रमातून निर्माण केला जातो. तेव्हा असणे खेरीज काही वेगळे वर्णन केले जाते. तेव्हा क्षमधी व दुभावी असा भ्रमाचा वंशवेल वाढतो. ज्याला विश्वरूपी भ्रमाचा भोपळा म्हणतात. तो अत्यंत आकर्षक दिसला तरी मिथ्या असतो. असा तो भ्रमाचा भोपळा जाणीव तत्वाला जर आपण विसरलो तर आपल्या पुढे लटकताना दिसतो. जाणीवेचे शुद्ध रूप केवळ असणे, चैतन्य, आत्मा, आत्मतत्व, ब्रह्म, परब्रह्म हे आणि इतकेच असू शकते. त्यात दुसरे नाही असे अविभाजित अखंड अद्वय याशिवाय अन्य काही वर्णन अशक्य असते. ब्रह्मामध्ये ब्रह्माखेरीज दुसरे काही नाही असेच ब्रह्माचे वर्णन शक्य असते. म्हणून त्याला अविभाजित अखंड अद्वय याशिवाय इतर शब्द वापरता येणार नाहीत. वेगळ्या शब्दात जाणीव म्हणजे केवळ जाणीव हेच एकमेव ज्ञान होय, हेच सत्य होय. काय, कसे, कोण हे प्रश्न द्वैत दर्शवतात. म्हणून त्यांची उत्तरे द्वैती म्हणजे भ्रामक मिथ्याच असतात. सारांश शुद्ध जाणीव म्हणजेच परब्रह्म तू आहेस असे साधकाने पक्के समजायचे आहे. अन्य काही समजणे, धरणे, मानणे किंवा तसे गृहीत धरून विचारणे ही ज्ञानापासून ढळणे अशा अर्थी भ्रममिथ्या असत असते. तरंगरहित जाणीव तत्व हे एकाच वेळी समग्र आणि तरीही एकत्रित समग्र म्हणून एकमेव ब्रह्म आहे. ते ढवळले त्यावर तरंग लाटा आल्यासारख्या वाटल्या तर तो भ्रम आहे. त्यावेळी ते अनेकाचे परंतु एकमेव, अन्य दुसरे कारण नाही असे विविध वाटणारे उपादान, साधन, निमित्त किंवा पुरुष कारण ठरते. वस्तुतः जाणीव तत्वच हे आदी कारण आहे. परंतु या जाणीव तत्वरूपी पाण्यावर किंवा हे जाणीव तत्वरूपी पाणी ढवळले, हल्ले तर त्याच्यातूनच विश्वाची तीन कारणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो मटेरियल कॉज, उपादान कारण, साधन कारण म्हणजे इन्स्ट्रुमेंटल कॉज आणि निमित्त कारण किंवा पुरुष कारण म्हणजे एफिशियंट कॉज निर्माण होते. म्हणून जाणीव तत्व हे मूलतः एक आणि एकच आहे. ते एक आणि समग्र असं एकत्रित समग्रच आहे. परंतु हे जाणीव तत्व ढवळले म्हणजे पाणी जसं हलतं तसं हल्लं तर त्यावर तरंग लाटा आल्यासारख्या वाटतात. आणि हे जाणीव तत्व जे आदी कारण आहे तेच उपादान कारण, साधन कारण किंवा निमित्त किंवा पुरुष कारण म्हणून विश्वाचे कारण ठरते. सारांश तरंगरहित जाणीव तत्व सत्य ब्रह्म असून त्याचे तेच असते. त्याच्या असण्याला काही कार्यकारण संबंध नसतो. ते असते मात्र जर त्यात भ्रमामुळे तरंग निर्मिती झाल्यासारखे वाटले तर ते अनेकाचे विश्वाचे कारण ठरते. भ्रम नसेल तर भ्रामक विश्वही नाही. अशा वेळी जे वर्णन करण्यास अशक्य तेच ब्रह्म होय. जाणीव तत्व किंवा शुद्ध असणे जराही हलत नाही तेव्हा ब्रह्मभाव सुटत नाही. ते हल्ले की शरीर, मन, बुद्धी आल्यासारखी वाटतात, खोटेपणे आल्यासारखी वाटतात आणि त्यामुळे
दृश्य भाव भावना विचार रूपी जग आल्यासारखे मिथ्यत्वे म्हणजे खोटेपणी वाटते. आता 256 निर्विकल्प कमलल्पमक्षरम यक्षराक्षर विलक्षणम परम नित्यमव्यय सुखम निरंजनम ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि मायातीत अनंत विनाशी अक्षर अक्षर भिन्न देयसे शाश्वत नित्य सुखरूप निर्दोष दे ब्रह्मतेची तू भाव धरीत राहिले. ज्याला माया स्पर्शू शकत नाही, जे नाशिवंत शरीर आणि अविनाशी आत्मा यांचे अतीत आहे आणि नेहमीसाठी जे शाश्वत आनंददायी आणि निर्दोष निष्कलंक आहे, ते ब्रह्म तूच आहेस असा दृढभाव तू तुझ्या अंतःकरणात धारण कर. 257 यद विभाती सदनेक भ्रमान नाम रूप गुण विक्रियात्मना हेमवत् स्वय विक्रियम सदा ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि हेम सम सत्य नित्य एकते भ्रांती कारणे नाम रूप गुण विकारी भासते अलंकारी भिन्न परिमूळ हेम एकते एकमेव अद्वय ब्रह्म जाणीतूती ते परम सत्य ब्रह्म एकमेव आणि सत्रूपे अनन्य आहे. ब्रह्मामुळे त्यात नाना रूपे गुण नामे आणि बदल झाल्यासारखे वाटते. सुवर्ण ही ब्रह्माप्रमाणेच मूळतः एक आणि एकच असते. अलंकाराच्या नावाप्रमाणे घाटाप्रमाणे ते भिन्न भासते तरी सुवर्ण म्हणून ते एकच असते. ब्रह्म आणि सत्य पूर्णतः अविकारीच आहे. तू सुद्धा त्या ब्रह्माप्रमाणे सद्रूप एकमेव आणि अनन्यच असल्याचे जाण आणि तुझा भाव तसा दृढ कर. यो वै भूमा जे अनंत ते शाश्वत असते असे छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे. या उलट यत अल्पम तत् मर्त्यम, या उलट जे शांत ते मर्त्य. ब्रह्म कसे आहे, क्षर आणि अक्षर यांचा मायेशी ब्रह्म कसे आहे, क्षर आणि अक्षर यांचा मायेशी संबंध आहे. ब्रह्म क्षर म्हणजे अपरिवर्तनीय आणि अक्षर म्हणजे अपरिवर्तनीय या प्रकारे वर्णिता येत नाही. म्हणून ब्रह्म हे क्षर आणि अक्षराच्या पलीकडे परिवर्तन आणि अपरिवर्तन हा भेद मायेमुळे वाटतो. ब्रह्म मायातीत आहे याचा अर्थ क्षर अक्षर किंवा परिवर्तनीय अपरिवर्तनीय यापैकी कुठल्याही मर्यादेत नाही. ते मायातीत अनन्य त्याच्यासारखे तेच ते तसे आहे. ते क्षराक्षर पार आहे. नित्य अव्यय सुखम ब्रह्मापासून मिळणारे सुख नित्य नेहमीसाठी तेच ते आणि तितकेच परमश्रेष्ठ असू शकते. देह मन धी म्हणजे बुद्धी या उपाधीद्वारे अनुभवले जाणारे सुख कधीच असे असू शकत नाही. देह मन बुद्धी या मर्यादेत जीवन व्यतीत करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्या मर्यादेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या मर्यादा ज्या आपणच ठरवल्या आहेत त्या ओलांडणे शक्य आहे. आपणाला अमर्यादित अनंत असता येते हा अनुभव देण्याचा यत्न उपनिषदकालीन महाऋषी मुनींनी केला आहे. मन अतीतावस्थेत किंवा उन्मणी झाल्यास देह मन बुद्धी किंवा स्थलकाल अंतर्यंते पलीकडे गेल्यास काय मिळू शकते वा असू शकते त्याचे एक परिमाण नित्य अव्यय सुखम या संज्ञेने ऋषी मुनींनी उपलब्ध करून दिले आहे. हे सुख आपल्या नेहमीच्या देह मन बुद्धी याद्वारे अनुभवले जाते. त्या सुखासारखे नसते लक्षात घ्यायचे आहे. ते कसे असते हे सांगणे वास्तवात जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी अशक्यच आहे. मात्र उन्मनी असा हेच महत्वाचे असल्याचे ध्यानात घ्यावे. आपण असीम अनंत आहोत याची अनुभूती हीच ब्रह्मानुभूती किंवा ब्रह्मसुख. म्हणून यो वैभूमा तत् सुखम नाल्पे सुखमस्ती ते सर्वात विराट आहे तेच सुख आहे. न अल्पे अल्पामध्ये सुख नाही असे जे छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे ते ध्यानी ठेवा आणि त्याच्या अनुसंधानात राहा. अस्तु. उर्वरित भाग उद्याच्या निरूपणात.